चला गावाला चला, ए गावाला चला. काय म्हणत तुला? मस्त आहे, फाईन. माझी चप्पल, माझी चप्पल. आम्ही थोडं फिरायला चाललोय आमच्या गावी. म्हणजे माझ्या गावाच्या वरती गाव आहे मालदोली नावाचं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा सुपरस्टार. तो मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आम्ही किती एकंदरीत मजा केली. चल बाबा, थँक्यू सो मच बाबा, मजा आली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की हा गणपती स्पेशल असा ब्लॉग आहे. चला गावाला चला, ए गावाला चला, गावाला ये गणपती बाप्पा मोरया. हेच सांगत होतो की मी जातोय गावाला कोकणात. ते निखिलच्या गावी आम्ही चाललोय. सो खूप मजा करणार होता. मी गौरी गणपतीसाठी चाललोय. सो स्टे ट्यून. येस, सो फायनली खूप मेहनत करून आम्हाला गाठ. आणि इकडे बने पण आहे, मंदर पण आहे, आपल्यासोबत प्रभाता पण आहे. प्रभाता, काय म्हणत तुला? मस्त आहे, फाईन. गणपती बाप्पा मोरया. मोरया. येस, 5 ते 10 मिनिटात आपली गाडी येणार आहे. येणार. स्टेट ट्यून. ये चिपळूणला भेटूया. आता आपण रात्रीचा प्रवास करतोय त्यामुळे काही येस, shoot करता नाही येणार नाही. येणार बरोबर बरोबर. आराम करायचा आहे आणि सकाळी भेटूया चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये मध्ये. प्रभाताचे जरा फॅन भेटतायत. अशा प्रकारे गाडी सुरू झालेली आहे आपली कल्याणवरून. गणपती बाप्पा मोरया. आपण सकाळी भेटूया चिपळूण स्टेशनला. सो आता रात्री काही शूट करता येणार नाही आम्हाला. रेलनीर. माझ्या भावाचं नाव मीही नाही. नो नो नो. हे मेंढीकोट खेळायला काय तात्यानू तातू गेले. पावसाळा आणि कोकण, हिरवगार कोकण. चिपळूण आलेलं आहे आणि चिपळूणचा गरमागरम वडापाव. खूप प्रवास करून, खूप दगदग करून पोचलो आम्ही. मंदार बघा ट्रेकिंगला आलाय. सुंदर असं घर आहे निखिलचं. सो इकडनं अशी एंट्री आहे आणि हो वा वा वा. हो ते ना, बाप्पा पण सुंदर आहे. अंघोळ नाही गेले पण ठीक आहे. वा 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 वा. बन्ने जरा अंघोळीला गेलाय आणि आम्ही म्हटलं की जरा आजूबाजूला जरा गाव फिरून येऊया. वा वा. सो हे जरा सावकाश चालवावं लागेल कारण की जरा इकडे चिखल आहे. खळ्यात आलो आहे आम्ही. याला असं वाहतं पाणी आहे इकडे. छोटंसं माझी चप्पल, माझी चप्पल, चप्पल गेली माझी. मस्त पाऊस सुरू झाला आहे आणि एक छोटीशी आम्ही जेवून झाल्यानंतर एक छोटीशी झोप घेतली. आणि ही घराच्या मागची बाजू आहे ही, बघू शकता. आणि इकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे जे आपण अळूचं पान असतं ते तुम्हाला दाखवतोय बघा. किती मोठं पान आहे बघा. म्हणजे गावच्या सगळ्या बायका गौरी घ्यायला आलेल्या आहेत कारण की आज गौरी येणार आहेत. संध्याकाळ झाली. आता आम्ही गाव फिरतो आहे, इकडून तिकडून, इकडून तिकडून. बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन आलो आम्ही. आणि काय काय खाल्लंय बाप रे. वा वा. काय मग मज्जा. सो आम्ही सगळ्या वाडीमध्ये जितकी पण घर आहेत तिकडे आरती करायला चाललोय. सो पहिल्या घरी आम्ही आलोय आरती करणार बाप्पाची.
घर नंबर 5. आता ऑलमोस्ट हे 8वं घर आहे जिकडे आम्ही आता परत आरतीला चाललो आहे. खूप मजा येते. प्रत्येकाच्या घरी आम्ही सगळेजण आरतीला तो सगळे एकत्र मंडळी एक घर करतात. तर एक वेगळीच एनर्जी आहे. आम्ही चाललोय नाचायला. चला हो आता आम्ही सगळे नाचायला चाललो आहे. जागरण असतं. तो ह्या वाडीची परंपरा आहे की सगळेजण पारंपरिक नृत्य करतात, डान्स करतात आणि एक जसं भजन असतं तसं हा डान्सचा एक कार्यक्रम असतो. तो आज होणार आहे. आम्ही कपडे घालून आरती झालेली आहेत, रेडी आहे. आता फक्त थोडे घालून नाचायला वेळ आहे थोडी. पोरांचं नाचून झालं आणि आता बायकांचा असा एक कार्यक्रम होतो. तो हा कार्यक्रम चालू आहे. दिवस दुसरा हळू. काल मग काय गेली मजा? काल मजा आली. काल आम्ही बारी बघितली. 2 बाऱ्या होत्या ना काल, वेगवेगळ्या एक जे घर होतं ज्यांच्या घरी गौरी बसलेली आणि एक काकांचं घर होतं एका तिकडे. त्याच्यानंतर बाऱ्या वगैरे झाल्यामुळे छान पत्ते खेळलो सगळे. 4-4:30 वाजेपर्यंत पत्ते खेळतो. 5 असं झोपलोय. आता परत सकाळी उठलो. आता आमचा प्लॅन काय आहे? आता आम्ही जायलोय पोहायला. कुठे चाललो आपण पोहायला? कुठे गहडवाड डवात. अच्छा, गवरडव. ओ वा वा वा. कोण? बाई साहेब पवायला डावात. चुलीवरची भाकरी. तर आमच्या कोकणात अशी पद्धत आहे. चुलीवरची भाकरी आपली आजी भाजते आहे. चुलावरून टाटा. सो कोकणात असं सगळं असतं. आणि हे निखिलच्या काकांचं घर आहे, म्हणजे बाजूलाच आहे. आणि तिकडे आजी भाकरी भाजत होत्या. सो मी जस्ट आता आंघोळ करून आलो. तर आजी बोलली की तू खाणार का? बोलो दे. सो गरमागरम भाकरी आणि कोबीची भाजी आहे. वा, ती आपण खाऊया. रात्रीची तयारी जोरदार. रात्रीची तयारी जोरदार चालली आहे. सो आहे निखिलच्या घरातला बाप्पा. सो अख्खा बने फॅमिलींचा बाप्पा आहे आणि हे सगळे एकत्रच गणेशोत्सव साजरा करतात. ते कुठे चाललाव? मालदोलीत सनसेट बघायला. क्या बात आहे. आम्ही थोडं फिरायला चाललोय आमच्या गावी. म्हणजे माझ्या गावाच्या वरती गाव आहे मालदोली नावाचं. ते कमाल सनसेट पॉईंट आहे. कमाल सनसेट पॉईंट आहे. आणि आता माहित नाही आम्हाला सनसेट बघायला मिळेल की नाही, कारण पावसाळी वातावरण आहे. थोडे ढग देखील आलेले आहे.
पण ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये. ती जागा, त्या जागेत जाणं जास्त महत्त्वाचं आहे. सो मालदोली ते गाव आहे जिकडे तर निखिलने जस्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं, तिकडे आम्ही आलो आहे आणि हा सुंदर असा इकडे व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. प्रकारे आता आम्ही इकडे निघतोय अजून एक ठिकाणी जायला, आणि पण तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवतो. ऊन, हिरवळ. सो ऊनही आहे, पाऊससुद्धा पडतो आहे आणि पूर्ण हिरवळ आहे. तिकडे समोर खाडी आहे, सुद्धा सुंदर असा व्ह्यू. सो पुष्कर म्हणून इकडे एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टच्या वर इकडे एक हा पॉईंट आहे, तिकडे आम्ही आता आलो आहे. आणि वा, हा पूर्ण व्ह्यू बघा. निखिलचा बड्डे आपण साजरा करतोय त्याच्या घरच्यांसोबत. एक सरप्राईज आहे, ते निखिलला अजिबात माहीत नाहीये. सो चला, उचला. चला सरप्राईज. यांना सगळ्यांना प्रशिक्षण देणारे आपले निमिष आपला भाऊ. निमिषने सगळ्यांना शिकवलंय. त्यांच्यात काय काय कोऑर्डिनेशन असतं, काय काय स्टेप्स असतात ते आपण बघू शकतो. आणि ते निमिषने त्यांना सगळ्यांकडनं रिहर्सल करून घेतोय परफॉर्मन्सच्या आधी. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीची ही तयारी चालू आहे. सो काय काय चाललंय तयारीमध्ये, काय चाललंय? आता काही मुलं गणपती बनतायत आणि काही मुलं कृष्ण बनतायत आणि त्यांचा आता मेकअप चालू आहे, तर तुम्ही बघू शकता कसा चालू आहे. मला मुकुट घालायचं. कोण आहे? कोण बनतोयस तू? गणपती बाप्पा मोरया. आत्ता जागरण संपलेलं आहे आणि दुसऱ्याच दिवसाचं जागरणाचं आता उद्या विसर्जन होईल. गौरी गणपतीचं 7वा दिवस आहे उद्या. सो खूप मजा केली आहे, तुम्ही ह्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि तुम्ही अजून जर लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही झोपायला जातो. सो तिसरा दिवस आजचा आणि शेवटचा दिवस आमच्या ह्या कोकण ट्रिपचा आणि निखिलच्या गावातला. सो खूप मजा केली आहे आम्ही. पहिले 2 दिवस तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पाचं, तर जीवाचा कोकण करतो आहे आम्ही. आणि खरंच असं म्हणतात की येवा कोकण आपलंच असं, आणि खरंच आपलंच असं. कारण की इकडची लोकं, निखिलची पूर्ण फॅमिली खूप सुंदर आहे, खूप मनमिळाऊ लोक आहेत आणि प्रेमळ आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सो आम्हाला वाटलंच नाही की आम्ही पाहुणे आहोत किंवा असं त्यांच्यातलेच आहोत असं आम्हाला वाटलं. आता विसर्जनाच्या आधी आरती केली जाते. सो ती आरती चालू आहे एका घरात, तिकडे आम्ही चाललो आहे. तर तिकडनं आम्ही निखिलच्या घरी येऊ आरती करायला आणि मग विसर्जनाला सुरुवात होईल. चला. मोठ्याने बोलायचं, मोठे नाही बोलत. मग छोट्याने बोलतात, मला काही कळतच नाही कुठलं तू विसरतो कशाला? मग तू नीट बोल ना, हळूहळू बोल ना. असं वाटतं की तू विसरलास म्हणून आरती. ते भाई काका बोलले फास्ट आरती. भाई का बोलले?
मोरया रे बाप्पा मोरया हे विघ्न विनाशक मंगलमूर्ती गजानन देवा जन्मोजन्मी जमावणे घडवून देशे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला चैन पडे ना हे गणपती बाप्पा गणपती कुठला असता गणपती बाप्पा मंगल मूर्ती सो आता एक बाप्पाची शेवटची आरती चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल आता आम्ही कसं नाचलोय गुलाल उधळून वगैरे आणि ही शेवटची आरती चालू आहे आणि त्या मंदिरात सगळे वाडीतले गणपती एकत्र आलेत आणि त्यांची सामूहिक पद्धतीने आरती केली जाते. सो तेही तुम्हाला मी दाखवतो राहतो. गणपती बाप्पा सुपरस्टार ह्याला काय म्हणतात? नाही डो काय डो म्हणतात. सहीने बनवलंय आणि तिकडे आता हे सगळे आपले बाप्पा विसर्जन होणार आहे. मोरया सगळ्या खूप सुंदर पद्धतीने विसर्जन झालंय. खूप मजा मस्ती केली, नाचत गाजत आणि पाण्यात भिजत विसर्जन केलेलं आहे. सो हा जरा प्रसाद आहे, आपण प्रसाद खाऊया. तू खाल्ला? दही भात आपण प्रसाद खाऊ. सो मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आम्ही किती एकंदरीत मजा केली बाप्पाला आणण्यापासून आणि मग 2 दिवस आम्ही जागरण वगैरे केलं आणि आता हे विसर्जन. सो खूप मजा आली आणि मी आणि मंदारने आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला गणपती कोकणात येऊन. सो खूप मजा आली आणि अख्खं तुम्ही ब्लॉग बघितलं असेल. आता आम्ही निघण्याची तयारी करतो आणि की आम्हाला सगळ्यांना जायचं आहे ना, उद्या शूट आहे. आणि निखिल थँक्यू सो मच भावा, तुझ्यामुळे जिने आम्हाला अनुभवता आलो. गणपती बाप्पा मोरया. अरे चला मुंबईला जायची करता इच्छा नाही आहे पण काय करणार, गावाला लागणारच आहे मुंबईला. त्यामुळे जरा थोडंसं वाईट वाटतंय. आम्हाला मुंबईत पोचायचं होतं, शूटिंग आहे आमचं उद्या, पण काही पर्याय नव्हता, तिकीट नव्हतं आणि कसं जायचं मुंबईत. त्यामुळे आम्ही एक घरचा ड्रायव्हर बुक केला रत्नागिरीतून. तो आमच्यासोबत आहे, प्रथमेश शिवलकर. तो आम्हाला घ्यायला चिपळूणमध्ये आलेला आहे. आम्ही आता जस्ट गाडीत बसलोय आणि आता आपली गाडी निघणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मुंबईत चाललोय. हॅलो, फायनली मुंबई. चलो बाय बाय. चल बाय बाय. थँक्यू सो मच भावा, मजा आली. थँक्यू भावा, खूप मजा आली. वारंवार सांगितलं असं मी ब्लॉगमध्ये की पहिल्यांदा कोकणात गेलेलो, म्हणजे गणेश उत्सवानिमित्त कोकणात गेलेलो. खूप धमाल केली आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जर वेळ मिळाला तर प्लीज कोकणात जा. गणपतीच्या वेळी, शिमग्याच्या वेळी, कारण की 2 मोठे सण कोकणात होतात आणि खूप मजा येते. सो जरा हँगवर उतरायला जरा मला वाटतं 1 महिना पण जाईल असं दिसतंय, कारण की इतकी मजा केली आहे आम्ही. सो बघूया, उद्यापासून परत कामाला जायचं आहे. सो सगळं चांगलंच होईल. गणपती बाप्पा मोरया.